मित्र स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडीच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी कथा। या ठिकाणी तुम्हाला मिळतील विविध जॉनरच्या कथा। आम्हाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथाप्रेमींच्या या जगात सामील व्हा। मित्र ही कथा सुचित्रा नावाच्या एका स्त्रीची आहे। ती अतिशय सुंदर होती आणि ती इतकी सुंदर होती ना की तिच्याकडे बघणाऱ्याने घायाळ व्हावे। तिला नेहमी वाटायचं की तिच्या नवऱ्याने म्हणजे बाजीरावाने तिला वेळ द्यावा, पण तिच्या या उसळत्या शृंगाराला साथ तर सोडाच, पण साधा जिवंतपणाही तिचा नवरा तिला दाखवत नसे याची तिला फार खंत वाटायची। ती विवल व्हायची नवऱ्याच्या यांत्रिकपणाने, अरसिकपणाने। आणि मग तिने एक उपाय केला। तुम्ही ऐका, तुम्हाला नक्कीच ही कथा आवडेल। दुपारचे जेवण संपवून बाजीराव नुकतेच डॉक्टरांच्या घरी गेले। नोकरी कंपाऊंडरची असली आणि काम दवाखान्याचे असले तरी दिवसाचे 12 ते 14 तास बाजीरावांना राबावे लागले। पण त्यांच्या बायकोला म्हणजे सुचित्रेला आपल्या नवऱ्याच्या सचोटीचा, वक्तशीरपणाचा फार फार राग यायचा। सध्या नोकऱ्या मिळणं कठीण आहे। बाजीरावांजवळ क्वालिफिकेशन्स आणि कर्तबगारी नसल्याने ही नोकरी सुटल्यास दुसरी नोकरी मिळणे अवघड नव्हे तर जवळजवळ अशक्य आहे। पण ह्या साऱ्या गोष्टी मान्य करूनही आपल्या नवऱ्याने इतका अतिसावधपणा आणि तत्परता दाखवावी याचे तिला मात्र आश्चर्य वाटे। असल्या वागण्यानेच डॉक्टर आपल्या नवऱ्याला प्रशंसेचा आवळा देऊन 12 तासांच्या ड्युटीचा कोळा काढून घेतात असे तिचे ठाम मत बनले होते। आता दुपारचे जेवण झाले न झाले तोच बाहेर पडायची काही गरज होती का? एका दिवशी नाही गेले तर काय डॉक्टर काही खाणार आहेत का? आणि असे हातावर पाणी पडतात धाव सुटायला कोणी सिरियस पेशंट काही मरायला टेकलेला नाही। तिथे जाऊन तरी डॉक्टरांची वाट बघत किंवा त्यांच्या घरकाम करतच बसायचे ना, मग त्याच्याऐवजी आपल्या घरीच का थांबू नये? हे झाले मात्र सुचित्रेचे विचार। गेल्या 3 वर्षात सुचित्रेने हे त्यांना अनेक वेळेस बोलून दाखवले, पण बाजीरावांच्या वागण्यावर काडीचाही परिणाम काही झाला नव्हता आणि नजीकच्या काळात त्याच्यात काही बदल घडेल अशी आशा करण्यातही अर्थ नव्हता। अनेक दिवसाच्या सवयीने बाजीराव इतके रुळून गेले होते ना, मुरून गेले होते की आपल्या आयुष्यात विवाहानंतर सुचित्रेसारखी जगाला हेवा वाटावा अशी सुंदर पत्नी आल्यावरही त्यांच्या पूर्वीच्या गद्य, वृक्ष आणि एकाकी जीवनक्रमात काही फारसा फरक पडला नव्हता आणि पडणारही नव्हता। आज देखील सुचित्रेला खूप वाटले की बाजीरावांनी दुपारी घरी यावे। अशा उन्हाच्या खाईत डॉक्टरांच्या घरी जाऊन त्यांची मुलं सांभाळण्यापेक्षा त्यांनी 4-4:30पर्यंत मस्तपैकी झोपून राहावं। झोप आले नाही तर लोळत पडावं, आपणही मग त्यांच्या कुशीत शिरावं। उन्हाच्या काईलीने वैतागून फक्त अंडरवेअरच लोळणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या अंगाला कडकडून मिठी मारावी। मग त्यांनी आपल्याला कुरवळावे आणि घोगऱ्या आवाजात माझी सुची असं म्हणून आपले नाक कचकन चावावे। इतके झाल्यावर मग पुढे काय करायचे याचा कार्यक्रम तिच्याकडे तयार होता। पण या साऱ्या विचारांचा आणि तक्रारीचा काय म्हणून उपयोग? बाजीराव तिचे ऐकणार थोडीच होते। दुपारच्या या कार्यक्रमाचे प्रस्ताव याच्यापूर्वी सुचित्रेने बऱ्याच वेळेस मांडले होते, पण प्रत्येक वेळेस तिची मात्र निराशा झाली होती। आजही मनात असून देखील बाजीरावांना थांबा ती काही म्हणाली नाही। ते बाहेर पडल्यावर तिने जोराने दार लावून घेतले आणि धाडकन आपले शरीर खोलीतील कॉटवर टाकून दिले। तिच्या आघाताने बाजीरावांनी ती वडिलांपार्जित स्प्रिंगची जुनी कॉट बराच वेळ करकचत हिंचकळली। तिच्या हिंचकळल्यानं सुचित्रेला बरे वाटले आणि बेचैनही वाटले। कितीतरी वेळ सुचित्रा मग कॉटवर नुसतीच लोळत राहिली। अस्वस्थपणे, हताशपणे या कुशीहून त्या कुशीवर ती सारखी तळमळत होती। कधी उतानी तर कधी पालथी झोपत होती, पण डोळा काही लागत नव्हता। खोलीचा वरचा पत्रा तापला होता आणि कडक हवेचे गरम झोत त्या खोलीत शिरत होते। कॉटवरची गादीही गरम लागत होती। तिला वाटले सगळी वस्त्रे भिरकावून द्यावीत आणि थंड पाण्याच्या जलाशयात मनसोक्त डुंबावे, निथळता अंगाने काठावर यावे, उघड्या भिजल्या अंगाने वाळूत लोळून घ्यावी आणि परत बुडी मारावी। या विचाराने तिला हसू आले। तिच्या मनाने केलेला जलविहार आणि बाजीरावांनी खोलीत दुपार काढावी हा विचार या दोन्ही सारख्याच हास्यास्पद होत्या नाही का? मग तिला स्वतःची चीड आली। डोक्याखाली हातांचे तळवे घेऊन कॉटलागीत भिंतीवर असलेले घड्याळ ती निरखू लागली। तिथून ते फारच उंच नव्हते। सरळ आपला पाय तिथपर्यंत पोचतो का ते बघावे म्हणून तिने एक पाय उंचावला आणि दुसराही उंचावला। दोन्ही पाय असेच अदंतरीवर होताच तिची साडी पेटिकोटसह सर्रकन खाली आली। आपले पाय कोटपर्यंत पोचतात हे बघण्याऐवजी मग ती आपल्या उघड्या, पुष्ट आणि नितळ मांड्यांकडे बघत राहिली। नव्यानेच बघत आहो अशा नजरेने, दुसऱ्या कोणाच्याही पाहत आहोत अशा तिराईतपणे। मग तिला राहवलेच नाही। आपले दोन्ही पाय तसेच विवस्त्र ठेवून तिने एक उशी आपल्या छातीशी घट्ट धरली। उशीचे एक टोक तिने इतका आवेगाने करकचून चावले की तिच्या हिरड्यानं झिंझिन्याच आल्या। मग तिला आपला मूर्खपणा कळून आला आणि आपण अशा भ्रमिष्ठासारख्या का वागत आहोत हा प्रश्न तिने स्वतःलाच विचारला। पण या प्रश्नाला नेहमीप्रमाणे उत्तर काही मात्र मिळाले नाही। लग्न झाल्यापासून तिने हा प्रश्न स्वतःला असंख्य वेळ विचारला होता। स्वतःवर संतापायची एक नवीन खोड तिला मात्र लागली होती। अशा एकांतात ती खोड चांगलीच पोसली जात होती। आपल्या देहाचा कधी नाही तो तिटकारा अशा वेळेस तिला वाटू लागे। ज्या गोष्टींची आपल्या नवऱ्याला तीव्र ओढ नाही
आसक्ती नाही, साधे कौतुकही नाही. अशांचे अस्तित्व तिला अगदी नको होई. आपला गवाळवर्ण, काळेशार डोळे, विपुल केस, नाजूक ओठ या साऱ्यांना राकट पुरुषी स्पर्श हवा आहे, सतत हवा आहे, दिवसा आणि रात्रीही. आपली मनीषा कशी सांगितली म्हणजे बाजीरावांना पटेल, हा प्रश्न तिला सतावा लागला. काय करावे म्हणजे आपला नवरा आपली कामना मनसोक्त पुरविल, कोणता उपाय करावा म्हणजे आपल्या शृंगाराचे तास वाढतील, ठराविक वाराचे आणि तासाचे वेळापत्रक बदलेल, पूर्णपणे पालटेल की हा बदल आता शक्यच नाही. बाजीराव आपला मार्ग असाच घड्याळ्याच्या काठ्यांप्रमाणे यंत्रवत वृक्षपणे चालवणार आहेत का? आणि तसंच ते वागणार असतील तर आपला कोंडमार, आपली उपासमार अशी जन्मभर, निदान आपले तारुण्य ओसरेपर्यंत तरी चालू राहणार का? या विचारांसरशी ती केवढ्यांदा दचकली. आपल्या नवऱ्याच्या आरोग्यविषयक भ्रामक समजुतीचा आणि चमत्कारिक काटेकोरपणाचा तिला मात्र उबग आला होता. महिना 15 दिवसाने तिच्या विवाह सौख्याची पौर्णिमा उगवे, पण त्या दिवशीही आपला नवरा कधी पेटून निघाला आहे असे तिला दिसलेच नव्हते. दवाखान्यात औषधांचे मिश्रण करावे किंवा इंजेक्शनची सुई उकळावी इतक्या थंडपणे, इतक्या तटस्थपणे बाजीराव सारा व्यवहार करीत. सुचित्रेला संतापी तो नेमका बाजीरावांच्या याच तटस्थपणाचा आणि तुटकपणाचा. भ्रामकपणापेक्षाही, काटेकोरपणापेक्षाही सुचित्रा विवल व्हायची ती बाजीरावांच्या यांत्रिकपणाने. आपल्या उसळत्या शृंगाराला साधता सोडत, पण साधा जिवंतपणाही आपल्या नवऱ्याने दाखवू नये याची तिला फार खंत वाटे. बाजीरावांच्या मुलखावेगळ्या अलिप्तपणाने ती मग घायाळ होऊन जायची. मोठी झाल्याच्या नंतर पक्वानाचे ताट, पण या पहिल्या घासात केस निघावा अशी तिची अवस्था होऊन जाई. सारी तीव्र इच्छा, मिलनाची उत्कट ओढ आणि शृंगाराची जळती धगधगती आग फक्त सुचित्रेच्या देहात पेटावी आणि बाजीराव मात्र शल्य विशारदाप्रमाणे थंड आणि अलिप्त राहावेत. हा निसर्गाचा चमत्कार तर खराच, पण सुचित्रेला यातना होत असताना बाजीराव आपला विधेनाश होतो आहे, आपला जीवनरस संपतो आहे अशा दुःखद विचारांनी कष्टी व्हावेत हा त्याच्याहूनही मोठा चमत्कार नव्हता का? मग पडल्याच तिला 4 दिवसापूर्वीचा प्रसंग आठवला. बाजीरावांना रविवारी दवाखाना बंद असल्याने सुट्टी असायची, पण नेहमीपेक्षा अधिक कामाच्या रगाड्यात ते असायचे. सुट्टी म्हणून त्यांच्या पहाटे उठण्याच्या उपक्रमात मात्र कधी खंड पडला नाही. सूर्याच्या किरणांनी तर सोडत, पण पहाटेच्या धुसर प्रकाश किरणांनी देखील बाजीरावांना बिछाण्यात कधी बघितले नसेल. स्वतःबरोबरच सुचित्रेला उठवण्यात त्यांनी कधी हायघाई केली नव्हती. उन्हे येईपर्यंत झोपणे म्हणजे दळभद्रीपणाचं लक्षण आहे असे त्यांचे लाडके सुभाषित असे. गेले 10-15 वर्ष पहाटे उठूनही बाजीरावांच्या मासिक 15,000 रुपयाच्या कमाईत काही विशेष भर पडली नव्हती. त्या दिवशी भल्या पहाटे कसलासा अभंग गुणगुणताच बाजीराव उठले आणि सुचित्रेला म्हणाले, अगं ए उठ बघ. बाजीरावांच्या हाका मारल्याने सुचित्रा चांगलीच जागी झाली, पण तिने मात्र आपले डोळे उघडले नाहीत. सुट्टी असूनही लवकर का उठायचे हा प्रश्न आता फार गुळगुळीत झाल्याने तिने काही विचारला नाही. उगीच अंग घुसळले आणि ती घोरण्याची सोंग करू लागली. बाजीरावांना तिच्या मख्खपणाचा राग आला आणि मख्खपणापेक्षाही त्यांना संताप आला आपल्या बायकोच्या अजागळपणे झोपण्याचा. बाजीरावांचे मस्तक खवळावे अशाच पोजमध्ये सुचित्रा पसरली होती. तिला झोपेत लोळण्याची चमत्कारिक सवय होती, त्याच्यामुळे साहजिकच अंगावरच्या वस्त्रांची विलक्षण दशा होई. तळपायापासून मांड्यांपर्यंत आणि मानेपासून पोटापर्यंतचा प्रदेश कपड्यांचे आवरण झुगारून द्यायचा आणि मग प्रथम उठत असल्याने तो देखावा बघण्याचा योग बाजीरावांच्या कपाळी रोज रामप्रद यायचा. त्या दिवशी हाका मारणे संपल्यावर तिने अंग घुसळले आणि बाजीरावांना रोजचे दृश्य दिसले. तसेच जोराने खाली वाकले आणि तिचे दोन्ही दंड धरून म्हणाले, अगं उठलीस का नाही तू? सुचित्रेला नेमके हेच पाहिजे होते. बाजीरावांनी दंड पकडता सुचित्रेने आपले दोन्ही हात त्यांच्या गळ्यात अडकवीत त्यांचे तोंड आपल्या तोंडाजवळ घेऊन चक्क त्यांना किस केला. सुचित्रा झोपेत असेल या गैरसमजुतीत असल्याने तेही बेसावधच होते. नाहीतर असला अतिप्रसंग त्यांनी काही मुळी चालू दिला नसता. तरी रागाने तिचे हात दूर झटकत ते जवळजवळ किंचाळलेत. हे 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 काय काय म्हणतात याला? बाजीराव रागवले तरी सुचित्राने खट्याळपणे हसून म्हणाले, सांगू याला काय म्हणतात? याला बेडकीस म्हणतात. सुचे, मला असले मुळीच आवडणार नाही सांगून ठेवतो. मग तुम्हाला काय आवडते सांगा ना? कब्बर रस देऊ का निंबाच्या पाल्याचा? वर चेष्टा करतेच होय मूर्खासारखी. नीट झोपायची साधी अक्कल नाही आणि मला शहाणपणा शिकवत्यात, बाजीराव म्हणाले. त्या दिवशी सकाळी सलामी मग एवढ्यावरच थांबली. सकाळी असे प्रभात वंदन झाल्याने सुचित्र्याचा पार मूडच गेला. पण थोड्याच वेळाकरता. खरा प्रश्न होता बाजीराव मूडमध्ये येण्याचा. दरवेळेप्रमाणे बाजीराव मग कामात दंग झाले. घरातील सारे कपडे मग बाजीरावांनी उन्हात वाळत घालायला टाकले. स्वतःच्या आणि सुचित्राच्या अंगावरच्या कपड्याखेरीज बाकी तमाम कपडे बाहेर सनबाद घेऊ लागले. जेवणी झाल्यावर बाजीरावांनी धुलाई केंद्र उघडले. सुचित्रा म्हणाली, उद्या धुईन ना मी कपडे, मग आज आपण जरा झोपूया ना. बाजीरावांनी तिच्या उद्गारावर अशा नजरेने बघितले की जणू यांना म्हणायचे होते की ती मूर्खपणाची सूचना करतेस तू. मग रात्री देखील तिची पार घोर निराशाच झाली. सुचित्रा त्यांना बिलगतच बाजीरावांनी पाल झटकावे तशी तिला दूर लोटली व म्हटले, तरीच सकाळपासून अगसं वागलीस होय. हे वाक्य तिला झोंबले, पण आपली सलगी हसत हसत तिने चालू ठेवली व ती त्यांच्या कुशीत शिरली.
आपण स्वस्थ पडलो की चुळबुळ करील आणि नंतर स्वस्थ झोपेल असा त्यांचा अंदाज होता. त्यांनी तिच्याकडे पाठ केले आणि ते खुशाल झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण सुचित्रा त्यांना काही स्वस्थ झोपू देईना. त्यांच्या अंगावरून हात फिरून लागली, बगलेत गुदगुल्या करू लागली. एक दोनदा तर तिने त्यांच्या कानात किर्र देखील केले. इतके झाल्याच्या नंतर ते वैतागले आणि बिछाना घेऊन बाहेरच्या अंगणात सटकले. मग सारी रात्र सुचित्राने उसाच्या सोडीत तळमळत घालवली होती. ही झाली एका रविवारची गोष्ट. असे अनेक अनुभव ती अगदी आरंभापासून घेत आली होती आणि प्रत्येक वेळेस अतृप्ती आणि निराशा यांचा कडवट घोटच तिच्या वाटेला आला होता. खरं म्हणजे अशा अनुभवांनी ती सोचिक आणि समंजस बनण्याऐवजी प्रत्येक अनुभव, प्रत्येक निराशा तिला अधिक आव्हान देत होते आणि ते स्वीकारण्याची जिद्द तिचे कोडगे मन धरू बघत होते. आणि या हट्टाचे आणि या जिद्दीचे अणुरेणू आपल्या रक्तात मिसळत आहे असं तिला वरचेवर वाटायचे. न मिळणाऱ्या पुरेशा सुखाचा आणि तृप्तीचा नाद सोडून देण्याच्या ऐवजी ते कसे मिळवता येईल याच ईर्ष्येने सुचित्रा पेटलेली होती. आज देखील संध्याकाळ झाली असं असतानाच ती कॉटवरनं उठली. दोन्ही वेळ गरम जेवण घेण्याच्या बाजीरावांच्या शिरस्त्यामुळे तिला सकाळ संध्याकाळ ताजा स्वयंपाक करावा लागे आणि आताही ती स्वयंपाकाला लागली. पण तिचे मन भूतकाळातील आठवणी उकरीत होते. वयाच्या 14 वर्षी तिच्या मनावर त्या प्रसंगाचा गंभीर आणि खोल ठसा उमटवला होता. त्याची आठवण तिच्या मनात अगदी ताजी आणि टवटवीत होती. आजच्या आपल्या या तीव्र इच्छेची आणि लालसेची बीजे तेव्हाच तर आपल्या मनात पक्की रुजली नाहीत ना, अशी शंकाही तिच्या डोक्यात चमकून जाईल. आपल्या या वाढवळ वयात आणि भांबवल्या मनस्थितीत तो प्रसंग घडला नसता, ते दृश्य दिसले नसते, तर आपण आज इतक्या बेचैन आणि अस्वस्थ झालो नसतो असेही तिला वाटे. आजही तो प्रसंग तिला हुबेहूब दिसतो आणि तिचा ऊर धपापतो. घरातील साऱ्या मंडळींबरोबर तेव्हा ती मामाच्या लग्नाला गेली होती. लग्नविधी यथासांग पार पाडल्यावर मामा आपल्या नव्या बायकोला घेऊन दूर असलेल्या नोकरीच्या गावी जाणार होता. नव्या ठिकाणी आपल्या बायकोच्या सोबतीला कोणीतरी असावी म्हणून तिने सुचित्रेला घेतले होते. सुचित्रा ही आपल्या भावंडांच्या कुंभमेळ्याला आणि आईच्या हाताखालची कामे उपसायला कंटाळली होती. मग तिने ही संधी काही सोडली नाही. सुरुवातीचे 4 दिवस सुचित्रेने मोठ्या मजेत घालवले. कामाचा व्याप कमी, गप्पा मारायला बोलक्या स्वभावाची प्रेमळ मामी आणि आसपासचे नवे वातावरण, मामा मामीच्या मायळून वागणुकीने तिला सुखाच्या आनंदाचे भरती येत होते. मग अशातच तिच्या आनंदात विरजण घालणारे ते दृश्य दाखवणारी रात्र उगवली. खरे तर अनपेक्षित, वावगे, अनैसर्गिक असे काहीच नव्हते त्याच्यात, पण सुचित्रेला ते सारं विलक्षण, चमत्कारिक आणि धक्का देणारे वाटलं. त्या दिवशी तिला फारच चमत्कारिक स्वप्न पडले आणि तशी ती खाडकन जागी झाली आणि शेजारी पाहते तो बिछाण्यावर काही मामी नव्हते. पुढच्या खोलीतील दिवा लागला होता आणि हळू आवाजात कुजबुजण्याचा व हातातील काकणाचा आवाज येत होता. मग ती हळूच आवाज न करता उठली आणि बंद दाराच्या फटीला तिने डोळा लावला आणि बघते तर काय, ते दृश्य बघून आपण त्या दिवशी किंकाळी फोडली नाही याचे तिला आजही आश्चर्य वाटते. आणि सुचित्रेला आश्चर्याचा धक्का बसावा असाच तो देखावा नव्हता काय, की सुचित्रेच्या दृष्टीला फक्त स्वप्नातच शक्य झाले असते, कल्पनेतच साकार होणं संभवनीय होतं. असा देखावा सुचित्रा प्रत्यक्ष उघड्या डोळ्यांनी विजेच्या झगझगीत प्रकाशात बघत होती. सुचित्रेची मामी नुकतीच त्या पुढच्या खोलीत गेली असावी, कारण तिच्या अंगावरील वस्त्राची अडगळ दूर करण्यास तिचा नवरा उत्सुक होता. पण ती त्याला लाडीक विरोध करत होती आणि त्या विरोधाला न जुमानता तो आवेगाने तिच्या अंगाशी झटत होता, मिठी मारत होता, चुंबणे घेत होता. आणि हे करत असतानाच आपल्या बायकोचे लक्ष दुसरीकडे वळवत तिच्या अंगावरील व हळुवारपणे हलक्या हाताने वस्त्रे दूर करत होता. आणि सुचित्रा हे सारे बघत होते. तिचे सारे पंचप्राण डोळ्यात गोळा झाले होते आणि घशातून गरम वाफा निघत होत्या. तिला समजत नव्हते समोरचे दृश्य बघून आपला ऊर धडधडतो आहे, आपल्या छातीचे ठोके नेहमीपेक्षा वाढलेत आणि श्वासही अधिक वेगाने होतो आहे हे तिला जाणवले. हे जाणवले तरी ते दृश्य अनिमिष नेत्रांनी ती बघत होते. त्या दृश्याचा आपल्या मनावर आणि देहावर इतका चमत्कारिक परिणाम होईल अशी तिची कल्पना नव्हती. तरी त्या दाराच्या फटीतून दूर होण्याचा निर्णय तिचे मन मात्र काही घेईना. आपली सारी शक्ती केंद्रित करून ते दृश्य पिळण्याचे काम तिचे डोळे काही थांबविनात. आता सुचित्रेची मामी पूर्णपणे विवस्त्र झाली आणि दोघांचा अतोनात शृंगार सुरू झाला. आणि सुचित्रेची मामी आता त्याला साथ देत होती. मगांची विरोधाचे आणि संकोचाचे नाटक करणारी आपली ती मामी हीच का, असा प्रश्न सुचित्रेला चाटून होऊन गेला. मग आनंदाने मामाकडे गेले. सुचित्रा अस्वस्थ आणि बेचैन होऊन घरी परतली. आश्चर्याचा आणि विस्मयाचा पहिला धक्का उसरल्याच्या नंतर शिल्लक राहिली होती केवळ जिज्ञासा, निर्भेळ कुतूहल आणि तिच्या वयातील शाळकरी मुलींना असते तेवढेच स्त्री पुरुष संबंधाचं ज्ञान तिच्याकडे होतं. वर्गातील वयाने मोठ्या असणाऱ्या आणि स्वभावाने ढालगज असणाऱ्या मुलींच्या चावड बोलण्यातून जे उद्गार निघत तेवढेच तिच्या कानावरून गेले होते आणि असले बोलणे सुचित्रेने कानाआडही केले होते. पण मामा मामीला ज्या अवस्थेत आणि जे जे करताना त्या रात्री तिने बघितले तेव्हापासून या ऐकीव आणि तुटपुंज ज्ञानात बरीच मौलिक फरक पडली होती.
विश्वास ठेवणार न ठेवण्याचा मुळी प्रश्नच नव्हता. हाताच्या कंगनांना आरसा कशाला लागतो, त्याच्याप्रमाणे या गोष्टींच्या खरे खोटेपणाबद्दल तिला दुसरा पुरावा नको होता. आता तिच्या मनाने वेगळेच प्रश्न निर्माण केले. निरनिराळ्या समस्या होत्या. घरातील कडक शिस्तीत वाढलेल्या आणि अभ्यासातच लक्ष घालणाऱ्या तिच्या मैत्रिणींनी तिच्या सांगण्यावरती मुळीच विश्वास ठेवला नाही. काहींनी तिच्या या सांगण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि सुचित्रेलाही तसा उपदेश केला. पण सुचित्रेला ते काही पटले नाही. जे प्रत्यक्ष पाहिले होते, उघड्या डोळ्यांना दिसले होते, ते विसरून जाणे कसे शक्य आहे. त्याच्यामुळे निर्माण झालेल्या शंकांना लोंबकळत ठेवणे कितपत योग्य झाले असते. मामा मामीसारखी मोठी माणसं, प्रेमळ माणसं जी गोष्ट करतात आणि कसे करतात ते तर सुचित्रेने चांगले लक्ष देऊन बघितले होते. मग ती करण्यास आपण काय हरकत आहे. या प्रश्नाचे गिरमीट रात्रंदिवस तिचे मन आणि मस्तक पोखरू लागले. हा प्रश्न आणि जिज्ञासा कोडग्या भिकारासारखी तिची पाठ धरू लागला. आपले अवयवांचे नीट निरीक्षण करणे हा सुचित्रेचा लाडका छंद होऊन बसला. आता तिच्या आंघोळीला पूर्वीपेक्षा दुप्पट वेळ लागू लागला. आईची हाक आणि भावंडांचे मोरीच्या दारावरील धडका देणं सुरू झाल्याशिवाय तिची स्नानसमाधी काही भंगत नसे. कित्येक वेळा तरी या गोष्टी सुरू झाल्या तरी तिच्या आपल्या उघड्या निथळत्या देहाचे निरीक्षण सुरूच असायचे आणि मग ती एकदम भाण्यावर आल्यासारखी ओ देऊन लगबगीने अंघोळ संपवित असे. या सर्व गोष्टींमुळे तिचे मानसिक स्वास्थ्य तर चाळवले गेलेच, पण पूर्वी असलेल्या अभ्यासावरील लक्षही उडाले. हुशार आणि अभ्यासू मैत्रिणींनी तिची निराशा केली, पण तिच्याच वर्गात एक श्रीमंत मुलगी होती आणि तिच्या अभ्यासात फारशी गती नव्हती. पण सुचित्रेच्या अनेक शंकांची आणि प्रश्नांची उत्तरे तिच्याकडे तयार होती. या क्षेत्रातील चटोर वागण्याचा व्यासंगा तिचा दांडगा अनुभव होता. अभ्यासाची स्वतंत्र खोली, मुक्त स्वातंत्र्य आणि मुबलक पैसा यांचा उपयोग ती उर्मिला शालेय अभ्यास करण्याऐवजी असल्या गोष्टींचे ज्ञान जमा करण्यात आणि आपल्या मैत्रिणीत प्रसार करण्यात करत होती. थोड्याच दिवसात सुचित्रेची आणि उर्मिलेची छान गट्टी जमली. ती मुळीच वाया गेली नाही. वार्षिक परीक्षा 2 महिन्यावर आली असताना एका संध्याकाळी सुचित्रा आपल्या आईला म्हणाली, आई आमची परीक्षा जवळ आली आहे, मग जोरात अभ्यास कर. तिच्या आईने सांगितले. अगं म्हणून तर तुला एक विचारणार होते. काय? आई इथे नाही माझा अभ्यास होणार. मग काय करायचं म्हणतेस? मी रात्री जाऊ का अभ्यासाला उर्मिलाकडे? तिची स्वतंत्र खोली आहे, शिवाय पुस्तकं आहेत, गाईड्स आहेत, माझ्याकडे साधी टेक्स्ट पण नाहीत. सुचित्रेची तक्रार खरी होती आणि उर्मिलेकडे अभ्यासाला जाण्याची तिची सूचना तर याच्याहून रास्त होती. तरी तिची आई म्हणाली, अगं तिच्या घरातील माणसांना आवडेल का तुझं जाणं? का तूच आपली जायला तयार झाली आहेस? इश्य एका आई, तिनंच म्हटलं ना, म्हणून मी विचारते. मी कशाला होऊन कोणाच्या घरी जाईन? मग जा हो बापडी, पण रात्री नका फार जागू, पहाटे लवकर उठून अभ्यास करा. धडधडत्या छातीने सुचित्रा मग उर्मिलाच्या घरी गेली. सुचित्रा आता रोज आपल्याकडे येणार या कल्पनेने उर्मिला वेळ लागण्याचे तेवढे बाकी राहिले होते. त्या दिवशी त्या दोघी एकमेकींच्या कुशीत शिरून एकमेकींना मिठा मारून झोपल्या आणि अभ्यासाच्या खोलीत अभ्यास न करताच झोपल्या गेल्या. मग सुचित्रेला अधिक काळ काही थांबावे लागले नाही. वेगवेगळ्या लैंगिक मासिकांची मराठी आणि हिंदी पुस्तकांची पारायणे झाल्यावर तिची तात्विक तयारी पूर्ण झाली असा उर्मिलेचा अभिप्राय मिळाला आणि प्रायोगिक भाग फक्त शिल्लक राहिला होता. उर्मिलेची खोली वाड्यातच अशा मोक्यावर होती ना की तिला 3 दारे होती आणि तिन्ही गॅलरींकडे उघडता येत असत असा उर्मिलाचा वाडा होता. आणि तिच्या अभ्यासाची खोली 3ऱ्या मजल्यावर होते. 2ऱ्या मजल्यावर एका फॅमिलीमधील एक तरुण मुलगा होता आणि त्याच्याशी उर्मिलेने गुप्त संधान बांधले होते. त्याच्या सहकार्याने सुचित्रेची जिज्ञासा एकदाची भागली होती. मामा मामींच्या प्रयोगाची कार्बन कॉपी सुचित्रेने केली होती आणि तो अनामिक सहकारी बिचारा थक्क होऊन गेला होता. दुसऱ्या दिवशी तो उर्मिलेला म्हणाला, उमा काय रे? अगं ती कालची पोर पुढे काय नवऱ्याला रडवणार बघा. तूच नाही ना रडलास, तुझा पार्टनर आहे म्हटलं. बरं आता पुरे का? ते एकदा सुचित्रेने अनुभवले आणि नंतर त्याची पुनरावृत्ती होत गेली. सुचित्रेला चटक लागली होती म्हणून, की अनामिक सहकारी दमदार होता म्हणून, की उर्मिलेला विसावा हवा होता म्हणून माहीत नाही, पण हा प्रकार पुढे बरेच दिवस चालला. घरच्यांना संशय आला आणि घरातली माणसांनी शाळा बंद करवली आणि तिचे प्रताप पाहून तिला घरात आईवडिलांच्या सक्त पहाऱ्यात नजरकैद व्हावे लागले. माणसांच्या रक्ताची चटक लागलेल्या वाघाला सर्कशीच्या पिंजऱ्यात राहून बाजारातील मटण खाण्याची पाळी यावी अशी सुचित्रेची मात्र दशा झाली. अखेर भगीरथ प्रयत्न करून आणि घाई करून कसेबसे स्थळ मिळाले ते बाजीरावाचे आणि सुचित्रा घराबाहेर पडली ती लग्नातच. बाजीरावांचा बलदंड, बांधेसूद आणि घोटी देह बघून सुचित्रा मनातून किती आनंदली होती. मध्यंतरी दबलेल्या साचलेल्या तिच्या साऱ्या वासना, इच्छा उफाळून उसाळ्या मारून वर आल्या. पण सुचित्राच्या फारच थोड्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले तेव्हा ती फारच डिवचली गेली, चाळवली गेली. त्याच्यानंतर साऱ्या गोष्टी ताज्या आणि अगदी अलीकडच्या होत्या. बाजीरावांना सुचित्रेच्या इच्छा आणि त्यांच्या तीव्रपणा मुळीच समजत होता असं मात्र नव्हे.
पण त्यांच्या पौरुषालाही मर्यादा होता. त्याच्यापेक्षाही त्यांच्यावर जे संस्कार झाले ना, त्याच्यामुळे त्यांच्यात आणि सुचित्रेत एक प्रकारचे अंतर निर्माण झाले होते. ते अंतर मूल झाले की आपोआप कमी होईल आणि मातृत्वाची नवी जबाबदारी पडल्यावर सुचित्रा आज वागतं तसं वागणार नाही असा बाजीरावांचा कयास होता आणि तसा तो बरोबरही होता. पण झालेले मूल जगले नाही आणि सुचित्रा मात्र पूर्वीपेक्षा अधिक चमत्कारिकपणे वागू लागली. मूल गेल्याचा धक्का सुचित्रेपेक्षाही बाजीरावांना अधिक बसला होता. सुचित्रेवर मात्र त्या अपत्य निधनाचा विपरीत आणि विकृत परिणाम झाला. तिची पूर्वीची विषय वासना शतगुणित झाली होती. बिचारे बाजीराव सुचित्रेच्या वागण्याने हैराण झाले होते. सुचित्रेचे मनोगत ते समजत होते, पण त्यांना ते सहन होत नव्हते. ते तिच्याकडे दुर्लक्ष करत एखादी अप्रिय गोष्ट पार पाडावी अशा भावनेने ते तिचा उपभोग घेत. सुचित्रेची तडफड आणि उलाघाल बघून एखाद्या क्षणी त्यांना वाटे की आपण हिच्याकडे लक्ष द्यावे, पण तिची सुनचा मानाव्यात आणि तिच्या समाधानासाठी झटावं असं त्यांना क्षणभरच वाटे. बाजीरावांच्या मनावर जे कर्मठ आणि एकांतिक संस्कार झाले होते ना, त्यांचा जबरदस्त पगडा त्यांच्या मनावर होता. विवाहित असलो आणि बायकोची खूप इच्छा असली म्हणून निर्बंधपणे स्वैरपणे वागायचा हा विचार देखील त्यांना असह्य वाटे. अगं वागणे तर सोडाच, पण असला विचार तरी आपल्या मनात कसा येतो याचेही त्यांना आश्चर्य वाटे. बायकोच्या इच्छेप्रमाणे वागून आपली शरीर संपदा गमावून बसणं हा तर केवळ मूर्खपणा आहे अशी त्यांची ठाम समजूत झाली होती. सुचित्रेची इच्छा वाढतच राहिली होती आणि बाजीराव नॉर्मलवरच होते. इतकेच नव्हे तर तिच्या हट्टामुळे त्यांना एकूण त्या सगळ्यांचीच घृणा किळस निर्माण झाली होती. सुचित्रेच्या सौंदर्याची, तिच्या अलौकिक सेक्स अपीलची त्यांना अनिवार ओढता अजिबात नव्हती, पण असली तरी अनिच्छाच निर्माण झाली होती. भरदार वक्षस्थळ, पृथक गोल नितंब याची सुचित्रेला अशी देणगी मिळाली होती ना की बघणाऱ्याने घायाळ व्हावे. पण बाजीरावांनी नेमकी त्याचीच विलक्षण धास्ती घेतली होती, दहशत घेतली होती. सुचित्रेच्या देहाला मात्र राठ पुरुषी स्पर्श हवा असायचा, रात्री आणि दिवसाही. सकाळचा चहा घेऊन बाजीराव दवाखान्यात गेले होते आणि सुचित्रा स्वयंपाकाला लागली होती. सुचित्रा आणि फॅमिली ज्या खोलीत होते ते एका बंगल्याचे आउटहाऊस होते आणि त्याच्यात 2 खोल्या होत्या. पैकी एका सुचित्रा बाजीराव राहत होते आणि त्यांचे मालक त्याच आवारातील मोठ्या बंगल्यात राहत. काही महिन्यापूर्वी सुचित्रा शेजारचं कोकणी फॅमिली गेली होती आणि ती खोली रिकामीच झाली होती. ती घेण्याची बाजीराव सुचित्रेची खूप इच्छा होती, पण ऐपत मात्र नव्हती. शिवाय मालकांनी ती खोली फॅमिलीस न देता विद्यार्थ्यांना टर्म बेसवर देण्याचा निर्णय घेतल्याचे तिने ऐकले होते. इतकेच नव्हे तर मालकांनी खोली सुरेखशी रंगवून घेतली, कॉट आणि टेबल खुर्ची आणून टाकले आणि विद्यार्थ्याची ते वाट बघत होते. सुचित्रेने दारात येऊन वाकून बघितले तेव्हा आलेल्या दोन्ही तरुणांना खोली दाखवून मालक दार लावून घेत होते. ते दोन्ही विद्यार्थी जवळजवळ सारखेच वयाचे होते, पण त्यातला एक जण स्थूल होता आणि दुसरा मात्र सदपातळ आणि उंचेला होता. त्या स्थूल विद्यार्थ्याकडे बघून सुचित्रेला उगीचच बाजीरावांची आठवण झाली आणि ती मनातच म्हणाली, या जाड्याने इथं राहायला येऊ नये. खरं म्हणजे कोणी यायचे आणि कोणी यायचे नाही याचा निर्णय घेण्याचे काम सुचित्रेचे मात्र मुळीच नव्हते, पण सुचित्रेने तो वांझोटा अनाहूत निर्णय घेऊनही टाकला. मग तिला स्वतःच्या चमत्कारपणाची चिरड आली आणि पुढचे बोलणे न ऐकताच ती आपला उद्योग बघू लागली. थोड्याच वेळात मालक आपल्या बंगल्यात निघून गेल्याचे आणि त्या विद्यार्थ्यांच्या सायकली बाहेर पडल्याचे सुचित्रेने बसल्या बसल्याच ओळखले. मग एके दिवशी कॉलेज सुरू होण्याआधी तो विद्यार्थी त्या खोलीत राहायला आला आणि सुचित्रेची आयुष्यात पहिल्यांदाच फत्ते झाली, कारण तिच्या निर्णयाचा विजय झाला होता. त्या स्थूल मुलाऐवजी तो देखणा, तरतरीत आणि सडपातळ विद्यार्थीच शेजारच्या खोलीत राहावयास आला. तिच्या मनात आतल्या चोर कप्प्यात अनामिक सुखाच्या उकळ्या मात्र फुटत होत्या. तिला कसली तरी एक गोड शिरशिरी जाणवत होती, पण या साऱ्या भावना ती कोंडून टाकत होती. वरवर आपण नेहमीसारख्याच गंभीर आणि अस्वस्थ आहोत असे बाजीरावांना भासवण्याचा ती अटोकाट यशस्वी प्रयत्न करत होती. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने बाजीराव घरीच होते आणि नेहमीच्या आपल्या स्वच्छता मोहिमेत ते दंग झाले होते. अंगणातील बाजीरावांना त्या विद्यार्थ्याने मोठ्या जुलमानेच आपल्या खोलीत नेले, आपली ओळख करून दिली आणि गावाकडून आणलेला साजूक तुपातील फराळी खाऊ घातला. बाजीराव नको नको म्हणत होते, पण तो विद्यार्थी आग्रह करून त्यांना खाऊ घालत होता. मग आपल्या खोलीत येऊन बाजीराव सुचित्रेला म्हणाले, अगं सुचे, ऐकतेस का? बाजीराव काय सांगणार याच्याबद्दल तिला चांगलीच कल्पना होती आणि इतकेच नव्हे तर ते ऐकण्यासही ती उत्सुक होती. पण वरवर मात्र तासिकपणाचा आव आणून ती म्हणाली, काय हो? अरे शेजारचा विद्यार्थी मोठा उमदा आणि गोड आहे बरं का. बरं मग पुढं काय? सुचित्राचा हा तुटकपणा पूर्णपणे खोटा होता. अगं पुढं कसलं काय? त्यानं मला खोलीत बोलून भरपूर फराळाचे दिले. मग तुम्ही बहुधा दुपारचे जेवण घेणार नसाल, होय ना? वा वा, लागली का लगेच माझा खाडा मांडायला? आणि या विनोदावर खुश होऊन बाजीराव आपणच आपले हसले. सुचित्रा मात्र गंभीरच होती. इश्श, खाडा कशाला? डब्बल जेवलं तरी वाढायला भक्कम आहे म्हटलं मी.
शेजारच्या विद्यार्थ्याविषयी आपल्या मताला अनुकूल असे सुचित्रा बोलेल म्हणूनच बाजीरावांनी विषय काढला. पण संभाषणाची गाडी जेवणाच्या स्टेशनवर येऊन धडकली. मग बाजीराव काही न बोलताच आपल्या धुलाईच्या उद्योगाला लागले. आपण मात्र विषयाला छान बगल देऊन नवऱ्याचा अब्बा केला या कल्पनेत सुचित्रा सुखावली. शेजारच्या खोलीत कुणाल हा विद्यार्थीच राहायला आल्यापासून आउट हाऊसच्या आसमंतात विलक्षण बदल झाल्याचे सुचित्रेला मात्र प्रकर्षाने जाणवले. पूर्वी कोकणी फॅमिली असताना नेहमी भांडणे मारामाऱ्या होत. ते निघून गेल्यावर भयान शांतता होती. बंगल्याच्या मालकांचा सारा वावर आणि ये जा दुसऱ्या बाजूला मुख्य गेटमधनं होई. त्याच्यामुळं आउट हाऊसचे अंगण व अरुंद फाटक अगदी एकाकी भकास आणि निर्जन असायचे. पण कुणाल राणे त्या खोलीत राहू लागला आणि त्या 2 खोल्यांच्या वास्तूला आणि विशेषतः सुचित्राच्या व्यक्तिमत्वाला तारुण्याचा आणि चैतन्याचा स्पर्श झाला. इतके दिवस मनात कुडणारी सलणारी सुचित्रा आता हळूहळू पण निश्चितपणे बदलत होती. परंतु हा बदल बाजीरावांना दिसणार नाही, जाणवणार नाही याची ती सर्वोत्परी खबरदारी कटाक्षाने घेत होती. तशी खबरदारी घेणं शक्यही होतं आणि गरजेचंही होतं. शेजारच्या खोलीतून सिगरेटच्या धुराचा दर्पही, तसा परफ्यूमचा मंद वासही, गाण्याच्या चालीवर घातलेली शीळ ऐकूई आणि कुणालकडे मित्रांची बैठक जमली की मोठ्याने हसण्याचा पुरुषी आवाजही. हा नाद आणि गंध सुचित्रेला मात्र आवडू लागला, हवाहवासा वाटू लागला आणि त्याच्या प्राप्तीसाठी काहीही प्रयास न करता त्याचा मनोसक्त मनमुराद आनंद ती घेऊ लागली. इतक्यावर सुचित्रेचे समाधान होण्यासारखे नव्हते. ही तर मात्र फक्त सुरुवात होती. बाजीरावांनी मुद्दामच फराळ घेतला याच्या दुसऱ्या दिवशी सुचित्रेने कुणालला छेडले होते. अर्थात बाजीराव घरात नव्हतेच. कुणाल आंघोळ करून नळावून दूर झाला आणि सुचित्रा चहाचे पेले भाषा विसरण्यास नळावर जात होती आणि हळू आवाजात ती कुणालला म्हणाली, का हो, फराळ आम्हाला पचला नसता की काय? सुचित्रा हे इतक्या हळू आवाजात म्हणाले ना की ती काहीतरी म्हणते कुणाला समजले, पण वाक्य नेमके काय ऐकू गेले नाही. दोघेही एकमेकांच्या जरा जवळ आल्यावर तिने तोच प्रश्न जरा मोठ्याने विचारला. त्यावर कुणाल म्हणाला, म्हणजे मी नाही समजलो. यावर ती हसून म्हणाली, तसं काही विशेष नाही, म्हटलं आणलेला फराळ संपला की शिल्लक आहे. असं सुचित्रेने म्हणताच पहिला प्रश्न त्याला समजला आणि तो मोठ्याने हसून म्हणाला, असं होय, खरंच विसरलो हो, आपण घाबरू नका, अजून चिक्कार शिल्लक आहे, पूर्ण डबा आहे. कुणालला आपण उगाचच म्हणवलं असं सुचित्रेला होऊन गेलं, कारण त्याने लगेच फराळाचे पुष्कळ जिन्नस तिच्या घरी आणून टाकले आणि तो खाण्याचा आग्रह तिला तो करत होता. त्यावर सुचित्रा म्हणाली, अहो हे काय केलं तुम्ही? मी तर आपली गमतीने म्हटलं आणि तुम्ही खरंच फराळ आणून दिला. मग मीही गमतीनेच दिला आहे ना, खाऊन टाका ना तेवढा, तो काही फार नाही. बाई बाई बाई, इतकं सगळं फराळ मी कसं खाते? मग बाजीरावांना ठेवा ना. कुणालच्या या वाक्याला तिने आपले काळे 4 डोळे मोठाले केले. हे काय भलतंच बोललो असा भाव त्या विस्पारलेल्या डोळ्यात स्पष्ट होता. नको नको, मी थोडं घेते, उरलेले तुम्ही ना. हवा तर त्यांना तुमचा निरोप सांगते की शेजारच्या राण्यांनी तुम्हाला फराळाच बोलवले म्हणून. चालेल ना? चालेल चालेल असं म्हणत कुणाल खोलीकडे गेला. कुणाल व सुचित्रेच्या संभाषणाची सुरुवात अशा प्रकारे झाली होती. बाजीरावांच्या गैरहजेरीत कुणाल आणि सुचित्रा यांचे छान मेतकूट जमू लागले होते. बाजीराव असताना मात्र दोघे एकमेकांना पाहिल्यावर कपाळावर आठ्या घालत. वहिनी सोशल नाहीत अशी तक्रार कुणाल बाजीरावांजवळ हसत हसत करी आणि शेजारचा राणे थोडा शिष्टच आहे असा सूर सुचित्रा बाजीरावांना ऐकावी. आपल्या बायकोतील आणि कुणालमधील हा दुरावा कशी कमी होईल या चिंतेने बाजीराव उगीच बेचैन होत आणि आपले आणि शेजाऱ्यांचे संबंध चांगले असावेत अशा मताचे बाजीराव कट्टर पुरस्कर्ते होते. जाऊ द्या, तिचे नाका इतके मनावर घेऊ असं म्हणून कुणालला सांगत, अगं चालायचंच ग, अजून त्याचं पोर वय आहे असं म्हणून बायकोची समजूत काढत. आणि मग बाजीराव रात्री अगर सुट्टीच्या दिवशी कुणालच्या खोलीत जाऊन तासन तास गप्पा मारत. फारच खूपत असले म्हणजे कुणालला आपल्या खोलीत बोलून सुमित्रेला चहा टाकण्यास सांगत आणि बरं का राणे असं म्हणून सुरू झालेल्या गप्पा कुणालला ऐकाव्या लागत. चहा संपून कुणाला उठू लागला की अहो जाल हो, बसा तरी असं म्हणून त्याला परत थांबवून घेत. कुणालही मग बाजीरावांना आपल्या कॉलेजच्या गमती ऐकावी. तो त्यांना डॉक्टर म्हणून संबोधी, कारण बाजीरावांच्या बहुतेक गप्पा आरोग्यावर, औषधांवर, नियमितपणावर आणि कधीकधी हळू आवाजात ब्रह्मचर्यावरतीही चालत. आणि या सर्व विषयांवरची आपली लाडकी मते बाजीराव कुणालला अट्टहासाने ऐकवीत. हे ऐकत असताना कुणाल कधी कंटाळल्याचे त्यांना दिसले नाही. सारा कंटाळ, साऱ्या शंका मनात जिरून बाजीरावांची वृक्ष चर्चा गंभीरपणे ऐकण्याचा तो आवानी. आणि कुणालचा हा आव बघून सुचित्रेला हसू फुटे. कधी तोंडाला पदर लावून तर कधी आपले दोन्ही ओठ दातात गच्च दाबून ती आपले हसणे आवरण्याचा प्रयत्न करायची. अशा वेळी मात्र कुणालची कसोटी लागायची. सुचित्रेचे ठीक असे, कारण बाजीरावांची पाठ तिच्याकडे असायची, पण कुणालच्या तोंडाकडे बाजीरावांचे तोंड असायचे. गप्पांचा अड्डा बाजीरावांच्या घरी जमला की कुणाल मनातून
अधिकच हरवायचा. सुचित्रेच्या हातचा चहा तर मिळायचाच, पण तिला चुलीपुढच्या आवरत असताना स्वयंपाक करताना बघितले की कुणालला बाजीरावांची कंटाळवाणी बडबड ऐकून येणारा शीन हमखास दूर व्हायचा. एकूण अशा गप्पांच्या वेळी बाजीरावांना एक रसिक श्रोता मिळे आणि कुणालला सुचित्रेचे दर्शन घडे आणि सुचित्रेच्या नाकाशी कुणालच्या अत्तराचा मंद सुगंध दरवळे. कुणालचे हाल बघविनासे झाले की सुचित्राच मग बाजीरावांना म्हणे, अहो आता पुरेत की आता गप्पा, तुमचे एक ठीक आहे, त्यांना अभ्यास करायचा असेल ना, रिकामे नाही ते तुमच्यासारखे. याच्यावर कुणाल म्हणे, बघा वहिनी कंटाळलं आपल्या गप्पांना. इतके म्हणून तो उठून उभा राही. मग बाजीरावांचा अगदीच नाईलाज होऊन जाई. मग दुसऱ्या दिवशी बाजीराव घरी नसल्याचे बघून सुचित्राने कुणालला विचारले, यांच्या गप्पा तुम्हाला इतक्या आवडतात? त्यावर तो म्हणाला, इतक्या म्हणजे किती? अरे इतक्या म्हणजे तासन तास न कंटाळा येता तुम्ही ऐकत राहतात, मग त्यात मन लावून भाग पण घेता. हो मग महत्त्वाच्या विषयावर बोलताना नीट लक्ष द्यावंच लागतं, तुम्हाला नाही असं वाटत का? त्यावर सुचित्रा लगेचच म्हणाली, मुळीच नाही. त्यांची ती नेहमीची मते आणि गप्पा ऐकून मला उबग आलाय, इतका की दुसऱ्यांना ते ऐकू नये असंही माझंच मत बनलंय. खरं म्हणजे सुचित्रेचे मत कुणाला पूर्णपणे पटलं होतं, पण त्याची गंमत करावी म्हणून तो खटाळपणे म्हणे, हां वहिनी असं करू नका, असं म्हणू नका. तुमचा कंटाळा तो एक वेळ मी समजू शकतो, पण या गप्पांमुळे मिळणाऱ्या आमच्या समाधानावर मात्र आक्रमण करू नका. पण मला त्यांच्या गप्पा मुळीच आवडत नाही हो. चालायचंच ना वहिनी, म्हणतात ना पिकतं तिथं विकत नाही. हां मात्र खरं बरं का, त्यांच्या मौलिक मतांची मला किंमत नाही आणि माझी मात्र त्यांना अजिबात किंमत नाही. खरं म्हणजे सुचित्रेचे हे वाक्य विनोदी मुळीच नव्हतं, तरी पण ते दोघंही हसले. रविवारी दुपारच्या जेवणाला सुचित्रेने श्रीखंडपुरीचा भेद केला होता. बाजीराव सुट्टी असूनही डॉक्टरांच्या औषधासाठी केमिस्टच्या घरी जाणार होते, म्हणून स्वयंपाक 10:30लाच तयार होता. श्रीखंडाचा भला थोरला लपका मारत बाजीराव सुचित्रेला म्हणाले, सुचे अरे श्रीखंड मोठं छान झालं आहे बरं का, आणखी वाढू का? त्याच्यावर सुचित्रा म्हणाले, मी म्हणत होतो की आपल्या कुणालाही दे ना थोडंसं, आणि 2-4 पुऱ्या व भजी पण दे. आपल्या आवाजात शक्य तेवढा खोटा राग आणि उपरोधाने सुचित्रा म्हणाली, कोणाला? शेजारच्या त्या बोक्याला? अगं ही काय वाचा तुझी, तुम्ही मुळीसुद्धा बोलू नका. आज त्याची फीस्ट असेल ना, विडा चकडीत आणि शिट्ट्या फुकत आता मेला उलथेल. त्याला कशाला द्या, घरच्या अन्नाची सर कोणत्या खानावळीला येणार का आहे? आपल्याला जीव लावतो म्हणून वाटतं. बाजीराव म्हणाले, काही नाही मेला, तुम्हालाच भारी कौतुक म्हणे त्याचं, म्हणे जीव लावतो. बरं बाई तुझंच खरं. बाजीरावांच्या देखत सुचित्रा जसं म्हणाली, पण कुणालला ताट देण्याचा बेत तिच्या मनाने केव्हाच आखला होता. कुणालला श्रीखंडपुरी फार आवडते, म्हणून तर सुचित्रेने हा बेत मुद्दाम केला होता. 2च्या सुमाराला कुणाल खोलीत आला आणि सुचित्रा वाढलेलं ताट घेऊन त्याच्या खोलीत शिरली. ते ताट बघून कुणाल म्हणाला, वहिनी आपल्याला नुसती असली राईस प्लेट नको बाबा, मग पोटभर पाहिजे. पोट रिकाम आहे, पिक्चरला गेलो आणि फेस्ट बुडाली. इश्य एवढंच ना, मग जेव्हा की पोटभर. श्रीखंड आहे मुद्दाम केले. काय श्रीखंडाचं बेत आहे? बघ ना जेवताच पोट भरलं बुवा, बघू कुठच्या वाटीत आहे. इतकं म्हणून हातपाय न धुताच कुणालने आपलं बोट श्रीखंडात बुडवलं आणि त्याची चव घेतली. मध्ये श्रीखंडाने माखलेलं बोट सुचित्रेच्या तोंडाकडे नेलं. तिने आपले होठ अलगद उघडले आणि श्रीखंडाऐवजी कुणालच्या निब्बर बोटाची चव घेतली. ती हुळहुळणारी चव सुचित्रेला श्रीखंडापेक्षा अधिक आवडली. सतत हे कुणालचे बोट आपल्या तोंडात असावे आणि आपण ते चोखावे. रावळगावची लांबट कॉफी खातो ना तशी. जेवण झाल्यावर सुचित्रेने त्याला विचारले, कुठल्या पिक्चरला गेला होता? द मॅन इनसाइड, इंग्रजी होता. तेवढं समजतं बरं का आम्हाला. कुठे लागलाय? अलकाला. का? जाणार आहात वाटतं. खरंच बाजीरावजवळ शिफारस करेन मी, त्याचा काही एक उपयोग होणार नाही. ती म्हणाली, सौभद्र मानापमान ही नाटकं कुठं असतील तर सांगा, झोपेतून उठून जातील ते. म्हणजे बाजीरावांच्या अभिजात अभिरुची आहे म्हणा, ते तुम्ही काही म्हणा. सिनेमा आणि तो इंग्रजी ते मुळीच बघणार नाहीत आणि मलाही जाऊ देणार नाही. उद्या जाऊया का आपण? येताय तुम्ही? तो म्हणाला, चला खरंच चला. छान. असं काहीतरी केलं ना की डॉक्टर मला विषारी इंजेक्शन देतील. छी ती भीती नका बाळगू. का बुवा? तो म्हणाला. याच्यावर हळूच आवाजात सुचित्रा कुणालच्या कानाशी लागून म्हणाली, त्यांना इंजेक्शन नाही जमत. म्हणजे ऐका तरी, ते सुई उकळतील, अगदी सुरेख उकळतील. इंजेक्शन करायच्या भागाला हलक्या हाताने आयोडीन लावतील, पण प्रत्यक्ष सुई देताना मात्र त्यांची त्रेधा उडते. याच्यावर कुणाला उद्गारला, आश्चर्य आहे. आश्चर्य नव्हे, ही वस्तुस्थिती आहे. याच्यावर सुचित्रा मोठ्या चमत्कारिकपणे हसली, अगदी वेगळं हसली. भाबड्या कुणालला मात्र इतके दिवस दवाखान्याचा अनुभव असूनही बाजीरावांना इंजेक्शन देता येऊ नये या गोष्टीचे बाळबोध आश्चर्य वाटले. सुचित्रेचं हसणं थांबल्यावर कुणाल म्हणाला, वहिनी एक सांगू का? रागवणार नाही ना? सांगा ना. रागवणार आहे पण फार नाही. मी बघितलेल्या पिक्चरची जी हिरोईन आहे ना, ती हिरोईन थेट तुमच्यासारखी दिसते, अगदी हुबेहूब, आणि ती तुम्हाला फार फार आवडते असंच ना? सुचित्रेने हा प्रश्न विचारला. आणि सुचित्रेचा हा प्रश्न तसा अवघड मुळीच नव्हता, पण नाजूक मात्र निश्चित होता.
कुणालच्या मते याचे उत्तर हो असेच होते, पण आपण तसे सुचित्रेला कितपत आवडेल या प्रश्नांच्या विचारात असताना सुचित्रा परत म्हणाली, बघा तुम्हाला माझ्यासारखी दिसणारी पडद्यावरची बाई आवडते आणि डॉक्टरांना मात्र मी नकोशी झाली आहे. अहो मी माझी आवड नाही सांगितली, तुमच्या दोघांमधले साम्य सांगितले. असेल हो साम्य, पण तुमच्या डॉक्टरांची माझ्याबद्दलची भावना मी तुम्हाला सांगितली. संभाषण गंभीर वळणावर आल्याचे बघता दोघे अस्वस्थ आणि बेचैन झाले आणि मग साकळलेला ताण दूर करावा म्हणून सुचित्रा म्हणाली, का हो मग त्या हिरोईनसारखी मी एवढी शेजारी असताना त्या सटवीला बघायला पैसे कशाला खर्च केलेत? सुचित्रेचा सवाल रोकडा होता. मग कुणाललाही मजेदार उत्तर सुचले, याच्यापुढे मी नाही चित्र बघणार, पण एका अटीवर, तुम्ही साडी सोडून स्कर्ट वापरायला सुरुवात केली पाहिजे. कुणालच्या सूचनेने सुचित्रेला गुदगुल्या झाल्या, पण इश्य एवढंच उद्गार काढून ती आपल्या खोलीकडे पळाली. दुपारच्या संभाषणाने त्या रात्री सुचित्रेला स्वप्न पडले. भडक रंगाचा आणि झुळझुळीत कापडाचा स्कर्ट कुणालने तिच्यासाठी शिवून आणला होता. त्याला पाठीमागे बटणे होती व ते लावण्याचे काम मुद्दामच कुणाल करत होता. त्याचा स्पर्श तिच्या अवयांना पेटवीत होता. दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवण झाल्यावर सुचित्रा बाजीरावांना पोचवण्यास फाटकापर्यंत गेली आणि येताना सहजपणे कुणालच्या खोलीत तिने डोकावले. कुणाल सुस्तपणे कॉटर बघून कसलेसे मासिक चाळत बसला होता आणि दारातूनच तिने त्याला विचारले, काय महाराज आज कॉलेज खोलीतच का? याच्यावर कुणाल उठून व्यवस्थित बसत म्हणाला, आज बहुतेक पिरियड ऑफच आहेत, 1-2 होतील, पण मारली दांडी. असं मजा आहे म्हणजे कॉलेजमध्ये? सांगतो ना आत या. असं म्हटल्यावर त्याने जीभ बाहेर काढून कचकन चावली व सुचित्रेच्या जवळ येऊन हळू आवाजात विचारले, डॉक्टर नाहीत ना घरी? आहेत की, बसले वाचत. असं म्हणत दाराच्या चौकटीला सुचित्रेने दिलेला हात त्याने दूर लोटला आणि तो सुचित्रेच्या खोलीकडे धावला. खोलीत बाजीराव नव्हतेच. मग सुचित्रा मोठ्या मोठ्याने हसू लागली आणि कुणाल लाजला आपल्या खोलीत येत म्हणाला, एक माणूस अलीकडे फार थापा मारू लागलाय होय ना? हसत हसत सुचित्रा कुणालच्या खोलीत शिरली, कॉटवर बसली आणि कुणालला लाडीकपणे म्हणाली, आजपासून मी तुम्हाला राणे नाही म्हणणार, मग मी तुम्हाला म्हणणार कुणाल. इतक्यात कुणालचा नाईट पायजामा घालून झाला होता आणि कॉटजवळ खुर्चीत येऊन बसून म्हणाला, छान छान, आवडलं मला. आणि दुसरी सूचना तुम्हाला. ती काय बुवा? तुम्ही मला वहिनी नाही म्हणायचं, मग सुचा म्हणायचं, आणि डॉक्टरांच्या देखत तेव्हा मात्र वहिनीच म्हणायचं. नंतर सुचित्रा खोलीतील निरनिराळे कॅलेंडर्स बघू लागली. निरनिराळ्या कॅलेंडरवर अर्धनग्न युवतींची चित्रे होती. ते बघून कुणालने विचारले, वहिनी सॉरी हां, सुचा आवडली का चित्र? हो फार आवडली. आणि तुमच्या खोलीत देऊ का याच्यातली काही? नको नको, आहेत आमच्याकडे. असली? होय, याच्याहून मोठी आणि याच्याहून चांगली. मग मला कशी दिसले नाहीत ती चित्र? त्याला दिव्य दृष्टी लागते, साध्या डोळ्यांना नाही दिसत ते. मग मला कसे दिसेल? उद्या दाखवीन तुम्हाला. बाजीराव बाहेर पडल्यावर. उद्या दुपारी वेळ आहे, सुमारे तासभर या. इतका वेळ लागेल? हां, कमी जास्त लागेल. इतके दिवस बाजीरावांच्या खोलीत जाऊनही ते अलौकिक आणि दिव्य कॅलेंडर आपण कसे बघितले नाही याचे कोणाला आश्चर्य वाटले. आणि मग एकदाची दुपार आली. कुणाल आश्चर्याने आणि उत्कंठतेने ज्या क्षणाची वाट बघत होता, सुचित्रा ज्या दिवसाची उत्साहाने आणि उल्हासाने वाट बघत होती, तो दिवस अखेर उजाडला. कुणाल आपल्या खोलीत अभ्यासाचे निमित्त करून पुस्तक उघडून बसला आणि बाजीरावांना बाहेर पोचून आपल्या खोलीकडे जाताना नेहमीपेक्षा वेगळ्या नजरेने कुणालकडे बघत ती म्हणाली, कुणाल झालंच हां, 5 मिनिट थांब. बोलवल्यावर आमच्या खोलीत यायचं बरं का. कुणालला वाटले ते कॅलेंडर बहुधा कुठेतरी गुंडाळून अगर झाकून ठेवले असेल, ते बाहेर काढायला वेळ लागेनात का 5 मिनिटं. मग दबलेल्या आवाजात सुचित्रेची हाक कुणालने ऐकली आणि आलो असं म्हणत आपल्या खोलीत कडी घालून तो शेजारच्या खोलीत शिरला. अंगणातील उन्हातून एकदम सुचित्रेच्या खोलीत शिरल्याने कुणालला आधी काहीच कळले नाही, काहीच दिसले नाही. सुचित्रा तर मुळीच दिसली नाही, कारण ती दाराच्या आड एका फळीआड लपली होती आणि भांबवलेला कुणाल पाहून मनातून हसत होती. मग आपल्याकडे कुणालची पाठ आहे असं दिसता सुचित्रेने हळूच दार बंद करून घेतले आणि आतून कडी घातली व ती आवेगाने कुणालकडे झेपावली. कुणाल इतका दिग्मूढ बनला ना की तो पुरता गोंधळून गेला. सुचित्रा त्याच्या अंगावर जवळजवळ कोसळलीच आणि कुणाल रे असा घोगरा अस्पष्ट उद्गार काढून त्याला तिने कडकडून मिठी मारली आणि त्याला कॉटवर खेचून ती त्याची आवेगाने पटापट दीर्घ चुंबनेच घेऊ लागली, त्याला किस करू लागली. की सारे होईपर्यंत तिचा पदर खांद्यावरून खाली आला. तिच्या ब्लाऊजच्या सुटलेल्या बटनांमधून तिची उभार वक्षस्थळ त्याच्या स्पर्शाने उसळ्या मारण्यासारखी खालीवर डोलत होती. कुणालनेही मग तिला कडकडून मिठी मारली आणि तिचा अर्धविवस्त्र आणि पेटलेला देह हळुवारपणे कॉटवर ठेवला. पुढे काय आणि कसे करायचे हे 22 वर्षाच्या कुणालला सुचित्रेने सांगण्याची काही गरज नव्हती. त्या दिवसापासून कुणाल आठवड्यातून नियमितपणे 3 दांड्या मारतो आणि दुपारच्या वेळ बाजीरावांच्या खोलीत सुचित्रेच्या उबदार कुशीत घालवतो. बाजीरावांच्या देखत आता सुचित्रा पूर्वीपेक्षा अधिक सुखी आणि संतुष्ट दिसते आणि बाजीरावांना आजही वाटते आपण केलेली सुचित्रेची उपेक्षाच यशस्वी झाली आहे आणि सुचित्रा आता नॉर्मलवर आली आहे. मित्र हो, तुम्हाला जर ही कहाणी आवडली असेल तर कथेला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा.
कमेंट करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.